तर बघा या ठिकाणी नवीन प्रश्न आपला सुरू होतो, तो म्हणजे क्वेश्चन नंबर 3. बघा या प्रश्नाची स्पेशालिटी जर आपण बघितली तर इथं आपल्याला प्रत्येक प्रश्नासाठी शो दॅट असणार आहे. म्हणजे एकूण 8 सब क्वेश्चन्स तुम्हाला या 3 नंबरच्या प्रश्नात पाहायला मिळणार आणि प्रत्येक प्रश्नासाठी शो दॅट असणार आहे या ठिकाणी. म्हणजे आता उदाहरण पहा, x इज इक्वल टू अंडर रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा आणि y इज इक्वल टू a अंडर रूट सेक थीटा प्लस टॅन थीटा. आणि शो दॅट आपल्याला विचारलं मायनस y अपॉन x. बघा तुम्ही जर थोडंसं शो दॅटकडे लक्ष देत असले तर काय वाटतं तुम्हाला शो दॅट बघितल्यानंतर त्याचा विचार अगोदर करा. तुम्ही म्हणणार सर काय वाटणार म्हणजे, तर मला म्हणणं आहे ते शो दॅट तुम्ही व्यवस्थित वाचलं का, की आपल्याला आन्सर एक्झॅक्टली लागतं काय, मायनस वाय अपॉन एक्स. मग ह्या उदाहरणात तुम्हाला ऑलरेडी y म्हणजे काय ते माहिती आहे. तर y इज इक्वल टू व्हॉट, a अंडर रूट सेक थीटा प्लस टॅन थीटा. म्हणजे नेमकं मला काय बोलणं आहे तुमच्या लक्षात आलं का, की दिस इज रिप्रेझेंटेड बाय y अँड a अंडर रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा ही व्हॅल्यू x रिप्रेझेंट करणार आहे. म्हणजे कुठंतरी तुमच्या उत्तराच्या अगोदरची जी पहिली स्टेप आहे ती ही असणार आहे. मी काय बोललो समजलं का तुम्हाला. आपल्या उदाहरणात x इज इक्वल टू a अंडर रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा आणि वायची व्हॅल्यू a अंडर रूट सेक थीटा प्लस टॅन थीटा अशी व्हॅल्यू आहे. आणि शो दॅट विचारला आपल्याला y बाय एक्स मायनस वाय बाय एक्स हे प्रूफ करून दाखवा. म्हणजे ही जर व्हॅल्यू वायची आणि ही जर एक्सची आहे तर याच्या अगोदरची स्टेप ही असणार आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी अगोदर हे समजून घ्यायचं असतं, अरे यार बरोबर आहे की वाय बाय एक्स जर आपल्याला प्रूफ करणं असतं तर कुठंतरी एक्स आणि वाय या दोन्ही व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याकडे आहे किंवा आपल्याला माहीत आहे. बघा सुरुवातीला आपण तर जे एक्स आणि वाय त्याला डिफरन्शिएट करून घेऊ. म्हणजे एक्स इज इक्वल टू a अंडर रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा. बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू थीटा dx अपॉन d थीटा इज इक्वल टू a. आता रूटचा डेरिव्हेटिव्ह मी डायरेक्ट घेतला, तुम्ही लिहू शकता d बाय d थीटा हा 2 अंडर रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा. आता ऑलरेडी आपण एक डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घेतला म्हणून पुढचा आपण स्टेप बाय स्टेप दाखवायचा प्रयत्न करू की डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक मायनस टॅन थीटा. मग पुन्हा हा a हा 2 अंडर रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा ॲज इट इज. आता सेकचा डेरिव्हेटिव्ह काय असतो विचार करा. तर सेकचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक इंटू टॅन. हा वापरला आपण सेक थीटा इंटू टॅन थीटा. आणि फायनली टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो सांगा, सेक स्क्वेअर एक्स. हा घेतला सेक स्क्वेअर थीटा. आता या ठिकाणी जर दोन्ही टर्ममधून आपण जर सेक कॉमन घेतला, फक्त सेक, तर नेमकं काय होतं बघा. सेक कॉमन घेतल्यानंतर हे उरणार टॅन मायनस सेक थीटा. पण खाली जर तुम्ही अंडर रूटच्या व्हॅल्यूचा जर विचार केला तर अगोदर सेक आहे या ठिकाणी आणि मायनस टॅन आहे. म्हणजे मायनस साईन कोणासोबत आहे, टॅन सोबत आहे. पण आपण जर सेक कॉमन घेतलं तर टॅन प्लस येणार आणि सेक मायनस येणार. म्हणून आपण कॉमन काय करू त्या ठिकाणी, हे डिनॉमिनेटरला बघून निर्णय घ्यायचा असतो. आपण कॉमन घेऊ त्या ठिकाणी मायनस सेक थीटा. काय कॉमन घेतला, मायनस सेक थीटा. मायनस सेक थीटा कॉमन घेतल्यानंतर आपल्याला हा जो मायनस सेक उरतो ना, तर हा प्लस स्वरूपात मिळतो. कारण मायनस कॉमन घेतल्यानंतर उरला काय, सेक थीटा मायनस आणि इकडं सेक कॉमन हा टॅन थीटा. मग ज्या विद्यार्थ्याचं म्हणणं असं होतं की बाबा सर हे फक्त तुम्ही डिनॉमिनेटरला अनुसरून निर्णय घेतला का, तसं म्हणू शकता वाटल्यास सेक थीटा मायनस टॅन थीटा. आणि आता हा सेक मायनस टॅन म्हणजेच अंडर रूटचा स्क्वेअर कसा असतं पहा, 1 अपॉन रूट एक्स इंटू एक्स आहे. तर ह्या एक्सला आपण कन्सिडर कसं करतो,
रूट एक्सचा स्क्वेअर आणि रूट एक्स कॅन्सल, एक्झॅक्ट हेच या ठिकाणी होणार. वाटल्यास तुम्ही एक हिंट म्हणून किंवा आपल्यासाठी नंतर व्यवस्थित समजलं पाहिजे म्हणून हे असं लिहू शकता. बिलकुल लिहून घेऊ शकताय. म्हणजे नंतर समजा कुठं आपल्याला काही अडचण येत असली तर ते बघून आपण समजून घेतो की अरे यार हा एक नियम आहे. मग ह्याच व्हॅल्यूला आपण अंडर रूट एक्सचा स्क्वेअर अशा स्वरूपात बघू शकतो. तसं तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होत नसलं तर एक स्टेप वाढूसुद्धा शकता. हे अंडर रूट सेक मायनस टॅन, हा सेक मायनस टॅन कटला, आन्सर आलं मायनस ए सेक थीटा अंडर रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा डिवाइड बाय 2. म्हणजे हे तुमचं पहिलं आन्सर झालं डी एक्स अपॉन डी थीटा. आता वाय इज इक्वल टू काय, ए सेक थीटा प्लस टॅन थीटा. तर डायरेक्टली आपण डी वाय बाय डी थीटा करू. तुम्ही वाय लिहून नंतर करू शकता. तर पुन्हा तेच ए टू अंडर रूट. जर फरक समजून घेतला ना तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की फक्त हा मधला जो साईन आहे मायनसच्या जागी प्लस आला या ठिकाणी. असा काही खूप मोठा चेंज नाही आहे. डी वाय बाय डी थीटा सेक थीटा प्लस टॅन थीटा, नियर अबाउट तीच प्रोसेस पुन्हा होणार. ए अपॉन 2 अंडर रूट हा सेक प्लस टॅन सेक थीटा प्लस टॅन थीटा. पुन्हा तेच सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक इंटू टॅन आणि टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर थीटा. म्हणजे मी काय बोललो, फक्त एक मायनस साईनचा जर तुम्ही विचार केला तुमच्या लक्षात येतं की नियर अबाउट तेच झालं, लगभग सगळं तेच झालं. आता या ठिकाणी आपण असं करू, मी थोडंसं हे एक लाईन मारून त्याचं ते पार्टिशन दाखवायचा प्रयत्न करतो कारण थोडा मोठा प्रॉब्लेम आहे हा झाला ए आणि आपण कॉमन घेतला सेक थीटा. बघा या ठिकाणी आपल्याला काहीच अडचण नाही आहे कारण प्लस साईन आहे सेक सेक. सिमिलरली मागच्याच व्हॅल्यूसारखा दोन्ही टर्ममध्ये आहे. तिकडं तरी मायनस होता म्हणून विचार करणं लागला की सेक पॉझिटिव्ह आला पाहिजे टॅन मायनस, इधर व्हायचा म्हणजे इकडं काहीच नाही आहे. सेक थीटा प्लस टॅन थीटा डिवाइड बाय 2 अंडर रूट सेक थीटा प्लस टॅन थीटा. पुन्हा हे कॅन्सल समजा आणि आन्सर आलं ए सेक थीटा अंडर रूट सेक थीटा प्लस टॅन थीटा. बघा सर्व विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी सांगतो. हा जो रूल वापरला ना आपण, रूट एक्स कॅन्सल झाला आणि एक रूट एक्स उरला, ते या ठिकाणी तुम्हाला एकदम व्यवस्थित समजणं खूप आवश्यक आहे. कारण होतं काय माहिती आहे का, विद्यार्थी विचार करतो की अंडर रूट सेक प्लस टॅन हा कोणत्या रूट बरोबर कॅन्सल झाला. अरे बाबा सेक प्लस टॅन थीटा म्हणजेच अंडर रूट सेक प्लस टॅन थीटाचा होल स्क्वेअर असतो. मग ह्या एक रूट बरोबर तो एकच कॅन्सल झाला, स्क्वेअर असल्यामुळे एक उरला. आता डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी थीटा अपॉन डी एक्स बाय डी थीटा आपण लिहिणार. म्हणजे हे आपलं शेवटचं आन्सर आहे थोडक्यात. आणि आता व्हॉट इज डी वाय बाय डी थीटा, तर डी वाय बाय डी थीटा म्हणजे ही व्हॅल्यू घेऊन टाकू आपण डायरेक्ट इकडंच, याला बॉक्स करा तुम्ही. इट इज डी वाय बाय डी थीटा ए सेक थीटा अंडर रूट सेक थीटा प्लस टॅन थीटा अपॉन 2 आणि डी एक्स बाय डी थीटा हा पहिला बॉक्स मायनस ए सेक थीटा अंडर रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा डिवाइड बाय 2. हे 2 कॅन्सल, सेक सेक कॅन्सल. ए सुद्धा कॅन्सल होतो पण करू नका. कारण बघा ए अंडर रूट सेक थीटा प्लस टॅन थीटा आणि हा मायनस ते मी इकडं वापरतो ए अंडर रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा. अरे हाच प्रश्न आहे, तुम्ही इथं पुन्हा क्लिअर करू शकता. वी नो एक्स इज इक्वल टू दिस व्हॅल्यू अँड वाय इज इक्वल टू दिस व्हॅल्यू. किंवा डायरेक्ट प्रश्नालाच तुम्ही नंबर 1 असं करू शकता. ठीक आहे.
तो देअरफॉर y dy बाय dx इज इक्वल टू, बघा पुन्हा एकदा सांगतो, हा मायनस आला, ए अंडर रूट सेक थीटा प्लस टॅन थीटा, ए अंडर रूट सेक थीटा प्लस टॅन थीटा रिप्रेझेंटेड बाय y अपॉन ए सेक थीटा मायनस टॅन थीटा रूटमध्ये ए अंडर रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा रिप्रेझेंट बाय एक्स. म्हणजे शो दॅट जर नसता तर हा ए सुद्धा कॅन्सल झाला असता आणि एवढं तुमचं आन्सर आलं असतं. पण कुठंतरी या ठिकाणी त्यांनी स्वतः डोकं वापरलं की यार विद्यार्थ्याला जर आपण इथं मायनस वाय बाय एक्स शो दॅट करायला सांगितलं तर त्याच्या हे लक्षात येणार का की आपलं जे आन्सर आलं इट इज रिलेटेड विथ आवर क्वेश्चन. म्हणजे हे प्रश्न जो आपला आन्सर आला त्याच्यात ह्या प्रश्नातल्याच व्हॅल्यू या ठिकाणी आल्या आणि त्याच्या जागी आपण हे सबस्टिट्यूट करू शकतो. बघा एक सोपा प्रश्न आपण म्हणू शकतो. या प्रश्नाला तुम्ही कशा पद्धतीनं स्टडी करा माहिती आहे घरी. अगोदर फक्त एवढं उदाहरण समजा एक्सची व्हॅल्यू इट इज पार्ट ऑफ चेन रूल. आपण अगोदर रूटचा डेरिव्हेटिव्ह काढला 1/2 रूट. मग रूटच्या आत काय होता सेक थीटा मायनस टॅन थीटा. मग आपण त्याला डिफरन्शिएट करणार. हा सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक इंटू टॅन, हा टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर. म्हणजे एक व्हॅल्यू आल्यानंतर तुम्हाला समजतं यार डिफरन्स बिटवीन ओनली साईन. म्हणजे या ठिकाणी फक्त एका चिन्हाचा फरक आहे आणि मग तुम्ही dy dx ऑटोमॅटिकली क्लिअर करता. मग ज्यावेळेस dy dx क्लिअर होतो dy बाय dx तर तुमच्या लक्षात येतं की इकडं y आणि x ऑटोमॅटिकली तयार होतो आणि तेच या ठिकाणी शो दॅट आहे. बघा सोपा प्रश्न आहे. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. बघा समोरचं उदाहरण क्वेश्चन नंबर सेकंड. बघा पुढचे प्रॉब्लेम कंटिन्यू करायच्या अगोदर मी तुम्हाला या क्वेश्चन नंबर 3ची जी स्पेशालिटी ती सांगतो अगोदर. बघा याच्यात आपल्याला 8ही उदाहरणाला शो दॅट वापरलं. नंबर 1 या ठिकाणी शो दॅट प्रूफ करताना जो आपला गिवन डाटा असतो म्हणजे ज्याला थोडक्यात आपण काय म्हणू आपलं उदाहरण असतं ते तुम्ही व्यवस्थित वाचत जा. कारण कसं आहे माहिती आहे का आता या ठिकाणी y आला x आला. अरे ऑलरेडी y अँड x रिप्रेझेंटेड बाय द क्वेश्चन व्हॅल्यू. ह्याच प्रश्नाच्या किमती आहे. म्हणजे थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड या ठिकाणी तुम्हाला तुमचं वापरणं लागणार. एक आपल्या मनात एक किंवा माइंडमध्ये एक प्लॅन फिक्स पाहिजे की ज्यावेळेस आपण हे शो दॅट वापरतो किंवा शो दॅट क्लिअर करणं असतं तर आपल्याला जी काही प्रश्नाची व्हॅल्यू असती तिची मदत तिची हेल्प खाली होणार. म्हणजे कुठंतरी आपलं उत्तर हे आलं आता मी शो दॅट कसं प्रूफ करू ह्या पद्धतीचा विचार करू नका. एकदम सोपा पार्ट आहे. कारण बघा जर इंडिपेंडेंटली तुम्ही जर विचार केला ना ह्या x इज इक्वल टू e⁻sin 3t काहीच नाही या उदाहरणात. एक चेन रूलचं सिम्पल उदाहरण आहे. बघा x इज इक्वल टू e⁻sin 3t आता तसं तर इथं सॉल्व करायला लॉग वापरायची काहीच आवश्यकता नाही आहे पहा. कारण सरळ सरळ e⁻x डेरिव्हेटिव्ह असतो e⁻x आणि एक्सच्या भूमिकेत म्हणजे पॉवरच्या भूमिकेत या ठिकाणी sin 3t आला. पण कसं आहे एक शो दॅटमध्ये इकडं काहीतरी लॉग वापरल्यासारखं वाटतं. बरोबर आहे. अरे लॉग वापरल्यासारखं नाही आहे लॉगच आहे तो. मग त्या लॉगला लक्षात घेऊन आपण काय करतो या ठिकाणी टेकिंग लॉग ऑन बोथ साईड करू. कारण आपल्याला गरज नाही आहे या ठिकाणी लॉगची पण तरीसुद्धा शो दॅटमध्ये लॉग आहे. म्हणजे काय रिझन काय असणार आहे त्याचं तर आपण लॉग वापरला. हा लॉग x इज इक्वल टू लॉग e का पॉवर sin 3t आपल्याला मिळतो लॉग x इज इक्वल टू sin 3t. ठीक आहे. याला आपण बॉक्स केला असं 1 नंबरसुद्धा देऊन टाकू त्याला. आता याला आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली टू t करू. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1/x dx बाय dt आणि साईनचा डेरिव्हेटिव्ह आला cos t. खूप डायरेक्ट होणार आहे ते कारण इतका छोटा प्रॉब्लेम आहे की एका स्टेपमध्येच आन्सर आहे. म्हणून आपण काय करू d/dt ऑफ sin 3t करून टाकू. म्हणजे छोटी व्हॅल्यू आहे तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी असं काही बारकावर परिणाम होतो अशातला पार्ट नाही आहे. नेवर माइंड. dx/dt इज इक्वल टू साईनचा डेरिव्हेटिव्ह असणार cos 3t आणि आता या ठिकाणी आपण व्यवस्थित d/dt लिहिलं त्याच्यामुळं पुन्हा d/dt ऑफ sin 3t लिहायची गरज नाही आहे. 3tचा डेरिव्हेटिव्ह मी डायरेक्ट घेतला इकडं 3. म्हणजे तुमचं जे आन्सर आलं dx/dt
हे आलं थ्राईस एक्स, अरे याचं इंटरचेंज झालं कॉस 3t. हे कुणाचं आन्सर आलं आपलं dx/dtचं. ऑल्सो y इज इक्वल टू काय असणार आहे, तर या ठिकाणी y इज इक्वल टू e का पावर कॉस 3t असं आहे. पुन्हा या ठिकाणी आपल्याला लॉग वापरणंच लागणार, कारण लॉग आला ना शो दॅटमध्ये. मग टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, हा लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ e रेस टू कॉस 3t, म्हणजेच आलं लॉग y इज इक्वल टू कॉस 3t. याला आपण सेकंड नंबर कन्सिडर करू. सिमिलरली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू टी. मागच्याच उदाहरणासारखं आपण याला सुद्धा डिफरन्शिएट करणार, पण इथं विथ रिस्पेक्टिवली टू टी. आता तुमचं उत्तर आलं 1/y, ह्या लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर dy/dt. बघा या कॉसला आपण असं लिहू d/dt ऑफ कॉस 3t. समोरचा आन्सर तुमचा असं येणार 1/y dy/dt, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन 3t, आणि या 3tचा डेरिव्हेटिव्ह इंटू 3 आपण लगेच ते इथं घेऊन टाकू. ठीक आहे. आणि फायनली dy/dt हे आन्सर तुमचं येतं मायनस थ्राईस y साईन 3t. बघा सर्व विद्यार्थ्यांना काय सांगतो, जर शो दॅट नसता, एक असं मानून चला की आपल्याकडं हा जर शो दॅट नसता, तर नंबर एक तो लॉगसुद्धा वापरणं लागला नसता, तर तुमचा आन्सर इथपर्यंतच आला असतं dy/dx इज इक्वल टू dy/dt अपॉन dx/dt. व्हॉट इज dy/dt? वरच आहे ते 3y साईन 3t आणि 3 dx/dt, हा dx/dt थ्राईस x कॉस 3t. हा 3 कॅन्सल झाला. आता आपण बघितलं की y साईन 3t आन्सर आहे का? हा नाही आहे. y तर आला उदाहरणात, मायनससुद्धा आला, पण लॉग x आहे या ठिकाणी. मग आता एक नंबरवर नजर टाका, साईन 3tची व्हॅल्यू काय या ठिकाणी? लॉग x. हे सगळं काही उदाहरणात असतं, फक्त तुमची एक आकलनशक्ती म्हणा किंवा तुमचे जे डोळे हे व्यवस्थित वर्क करायले का हे या गणितातून समोरच्याला दिसतं की बाबा ऑलरेडी वी हॅव द व्हॅल्यू साईन 3t इज इक्वल टू लॉग x हिअर. आणि शो दॅट आपल्याला त्याच परिस्थितीत असतं, ज्या परिस्थितीत त्या आन्सरला वेगळ्या स्वरूपातसुद्धा लिहिता येतं. म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला लॉग x रिप्रेझेंट करता येणार आहे, आपण ते वापरलं. बघा कॉस 3t, तर आता कॉस 3t शो दॅटमध्ये नाही आहे, लॉग y. साहजिक आहे की कॉस 3tची व्हॅल्यू कुठंतरी लॉग yच असणार आहे. तर बघा हे नंबर 2मध्ये कॉस 3t रिप्रेझेंट बाय लॉग y. संपलं. हा इथलचा x. म्हणजे सोपा पार्ट आहे. तुम्ही अगोदर हे समजून घ्या की या ठिकाणी जे सरळ सरळ आन्सर येत असतं, त्या आन्सरवर थोडासा विचार करून आपण कोणत्या व्हॅल्यूच्या जागी दुसऱ्या कोणत्या व्हॅल्यू वापरू शकतो, आणि ते वापरून थोडंसं आर्टिफिशियल शो दॅट या ठिकाणी वाटतं, तयार केलेला भाग वाटतो. सोपं उदाहरण आहे. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित उदाहरण लिहून घ्या, गडबड न करता. बघा पुढचं उदाहरण वरच्या दोन्ही उदाहरणापेक्षा एकदम वेगळ्या टाईपचं उदाहरण आहे. आपल्याला x आणि yच्या व्हॅल्यू या एक दुसऱ्याच्या इन्व्हर्स स्वरूपात वापरल्या. बघा हा t+1 t-1 आहे, तर हा मायनस इकडं न्यूमरेटर स्वरूपात आहे t-1 t+1 आहे. आता या ठिकाणी आहे ना, तुम्ही शो दॅट अगोदर समजून घ्या, तुम्हाला स्वतःला समजतं का ते बघा. म्हणजे एक्झॅक्टली काय, तर इकडे काय विचारलं आपल्याला, y². y म्हणजे काय, या व्हॅल्यूचा स्क्वेअर. याचा डेरिव्हेटिव्ह वगैरे नाही, डायरेक्ट ह्या किमतीचाच स्क्वेअर. म्हणजे काय येणार त्याचा स्क्वेअर, सरळ सरळ सांगतो, त्याचा स्क्वेअर असा येणार t-1 अपॉन t+1 चा होल स्क्वेअर. हा स्क्वेअर आहे त्याचा, असं डायरेक्ट. आणि नंतर मग कंडिशन बघून आपण त्याचा विस्तार करणार. आणि प्लस dy/dx, ह्या दोन व्हॅल्यूची ॲडिशन ही 0 आहे असा शो दॅट आहे तुमचा. म्हणजे शो दॅटला सुद्धा आपल्याला सिम्प्लिफाय करणं आहे की इथलचा y² आणि जो dy/dx आपल्याला मिळणार, सम ऑफ बोथ व्हॅल्यू इज 0.
बघा या ठिकाणी आपण अगोदर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू टी करू आणि डी बाय डी टी, बरं जाऊ द्या, ते डायरेक्ट यू बाय व्हीचा रूलच आहे हा. नीचे का फंक्शन जैसे कि वैसा, ऊपर वाले का डेरिवेटिव माइनस ऊपर का फंक्शन जैसे कि वैसा, नीचे वाले का डिफरेंशिएशन अपॉन डिनॉमिनेटर म्हणजे नीचे वाले का होल स्क्वेअर. विसरले हा रूल का लक्षात आहे अजून? यू बाय व्ही, नीचे का जैसे वैसा ऊपर का डेरिवेटिव माइनस माइनस ऊपर का जैसे वैसा नीचे का डेरिवेटिव अपॉन नीचे वाले का होल स्क्वायर, मतलब डिनोमिनेटर का होल स्क्वायर. आता बघा t-1 ॲज इट इज म्हणजे जसा तसा, t+1चा डेरिवेटिव, टीचा डेरिवेटिव काय तो 1 म्हणजे आपण नाही लिहिला तरी चालतो आणि 1चा 0, हा घेतला मी मायनस t+1. सिमिलरली इकडं तेच होणार आहे, टीचा डेरिवेटिव 1 येतो आणि हा 1चा 0 अपाऊन आला आहे t-1चा स्क्वेअर. याची अरेंजमेंट आपल्याला अशी मिळणार t-1 t-1 अपाऊन t-1चा होल स्क्वेअर. टी कॅन्सल, तुमचा आन्सर आलं dx अपाऊन dt इज इक्वल टू -2 अपाऊन 1 सॉरी t-1चा स्क्वेअर. हे काय आलं dx बाय dt. आता आपल्याला काढणं लागणार dy बाय dt, हा dy बाय dt म्हणजेच पुन्हा तेच नीचे का फंक्शन जैसे की वैसा. तुम्ही व्यवस्थित लिहा ते असं, कारण आपण एक वेळेस लिहिलं, आता मी डायरेक्ट लिहितो. ऊपरवाले का डेरिवेटिव, ऊपरवाला म्हणजे कोण, फक्त टीचा डेरिवेटिव 1 येणार, मायनस ऊपरवाला फंक्शन जैसे की वैसा, ऊपरवाला म्हणजे t-1, नीचे वाले का डेरिवेटिव म्हणजेच पुन्हा 1 अपाऊन नीचे वाले का होल स्क्वेअर t+1चा होल स्क्वेअर. तुम्हाला आन्सर मिळणार सरळ सरळ t+1, 1 इंटू काय होणार ते, आणि या मायनसमुळं साईन बदलणार -t+1, मायनस मायनस प्लस झाला समजून घ्या. t+1चा होल स्क्वेअर, टी कॅन्सल, dy dxची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 2 अपाऊन t+1चा स्क्वेअर. ठीक आहे, आता आपण क्लिअर करू की व्हॉट इज dy बाय dt. या व्हॉट इज dy बाय dx. dy बाय dx मतलब dy बाय dt अपाऊन dx बाय dt. मग dy बाय dt वरच आहे ना, 2 अपाऊन 1 प्लस t+1चा स्क्वेअर, 1 प्लस टी लिहिलं तरी इथं ते चूक असणार नाही. आणि dx बाय dt कोणाला dx बाय dt -2 अपाऊन t-1चा स्क्वेअर. आता इन्व्हर्स झाल्यानंतर मराठीत भागिले उलट गुणिले हे असं मिळणार आपल्याला 2 अपाऊन t+1चा स्क्वेअर इंटू मायनस t-1चा स्क्वेअर डिवाइड बाय 2, गेट कॅन्सल, dy बाय dx आन्सर आलं आपलं मायनस t-1 अपाऊन t+1चा होल स्क्वेअर. ठीक आहे, आता जे शोधॅट विचारलं का आपल्याला, आता ती व्हॅल्यू आपण क्लिअर करू आणि ती आली पाहिजे 0. ती किती आली पाहिजे 0. तर ती व्हॅल्यू काय असणार आहे, y² प्लस dy बाय dx. व्हॉट इज y², t-1 अपाऊन t+1 चा स्क्वेअर आणि प्लस, तर हा प्लस आहे पण इथं मायनस आहे पहा, मायनस t-1 अपाऊन t+1चा स्क्वेअर. हे कॅन्सल झालं, आन्सर आलं 0, y² प्लस dy. बघा सोपं उदाहरण होतं. तुम्हाला अगोदर शोधॅट समजून घ्यायचं आहे की या वायचा अर्थ ओनली फॉर वाय होतो, नॉट अ डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय. नंतर प्लस dy dx, तर ऑलरेडी आपल्याला इकडं एक आयडिया लागलीच होती अगोदर की काहीतरी सेम व्हॅल्यू येणार, फक्त साईन डिफरन्स येणार. तर सेम व्हॅल्यू आली t-1 t+1चा होल स्क्वेअर आणि इकडं तीच व्हॅल्यू मायनस आली t-1 अपाऊन t+1चा होल स्क्वेअर, इकडं मायनस आहे, कॅन्सल झालं, उत्तर 0 आलं. ठीक आहे, तर फटाफट लिहून घ्या.
बघा पुढचं उदाहरण, उदाहरण क्रमांक 4. एकदम सोपं उदाहरण आहे. म्हणजे थोडक्यात सांगू का, असं नवीन तुम्हाला काहीच वाटणार नाही या ठिकाणी. अगोदर तर मन लावून उदाहरण वाचून घ्या आणि थोड्या वेळसाठी ते उदाहरण डोक्यात सेव्ह करा. कारण आपल्याला जे शोधॅट विचारलं का त्याच्यात कुठंतरी तुम्हाला समजतं y/x आला म्हणजे याच व्हॅल्यू तुम्हाला खाली मिळाल्या पाहिजे किंवा मिळणार. बघा अगोदर हे झालं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू टी. हा झाला डेरिव्हेटिव्ह एक्सचा dx/dt इज इक्वल टू थ्राईस a cos स्क्वेअर टी d/dt ऑफ cos t. अरे चेन रूल आहे. अगोदर पॉवरचा डेरिव्हेटिव्ह काढला, इथं सूत्र वापरलं x⁻n. x⁻n सूत्र काय सांगतं, nx⁻n-1. यांच्या भूमिकेत 3 होता, 3 - 1 2 झाला. नंतर या कॉसचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साईन म्हणून -3a हा कॉस स्क्वेअर टी आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन टी आला. मायनस इकडं साईन तिकडं, दोन्ही इकडं तिकडं. हे dx/dt ची व्हॅल्यू संपली. तुम्हीच विचार करा असं याच्यात आता काय समजून सांगू तुम्हाला नवीन. अरे याच्यापेक्षा मोठमोठे उदाहरणं आपल्याला चेन रूल ही जी फर्स्ट एक्सरसाइज आपण शिकलो का त्याच्यात होते. बघा शब्द लक्षात घ्या. मी काय बोललो एक्सरसाइज सुरू होताना की मॅक्झिमम या एक्सरसाइजचा जो पार्ट आहे या जुन्या एक्सरसाइजवर डिपेंड आहे. ही एक्सरसाइज तुम्हाला समजायली का नाही हे मागच्या तुमच्या रिव्हिजनवर डिपेंड करतं. तुमचा अभ्यास चांगला चालू आहे, तुम्हाला याच्यात अडचण येणार नाही. समजणं काय असतं, बाकी शोधॅट वगैरे छोटे छोटे पॉईंट समजून घ्यायचे. बघा y काय आला या ठिकाणी a sin³ अशी व्हॅल्यू आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली अगेन टी. हे झालं थ्राईस a sin स्क्वेअर टी d/dt sin t. आता हे थ्राईस a हा sin स्क्वेअर टी, साईनचा डेरिव्हेटिव्ह काय आला cos t. ही कुणाची व्हॅल्यू आली dy/dt. अगोदर तर तुम्ही dy/dx काय येऊ शकतं ते शोधॅट काढा की बाबा हे शोधॅट नसतं तर आपलं आन्सर हे आलं असतं. मग तुमचं जे शोधॅट आहे का ते असं केल्यानंतर हे सुद्धा येऊ शकतं असं उत्तर असतंय. मग dy/dt अपॉन dx/dt ची जर व्हॅल्यू बघितली तर आपल्याला काय मिळणार बघा. तर dy/dt तर वरच या ठिकाणी थ्राईस a sin स्क्वेअर टी cos t. मी तुम्हाला मागच्याच प्रश्नात सांगितलं होतं की 3 नंबरच्या प्रश्नात एक 4 नंबरचा प्रॉब्लेम पुन्हा रिपीट होणार आहे. हा प्रॉब्लेम होता पहा आपल्याला सेकंड नंबरच्या प्रश्नातला सेकंड प्रश्न. सेकंड नंबरचा प्रश्न जो आहे का त्याच्यात 2 नंबरचा प्रॉब्लेम हाच आहे. आता हे डिनॉमिनेटर मायनस थ्राईस a cos स्क्वेअर टी sin t. फक्त त्या उदाहरणात काय झालं सर्व विद्यार्थ्याला सांगतो थोडं एक व्यवस्थित लक्षपूर्वक इकडं बघा. त्या उदाहरणात काय झालं, हा थ्राईस कॅन्सल झाला, ठीक आहे. हा साईन या साईन बरोबर कॅन्सल झाला, एक साईन उरला. आणि हा कॉस या कॉस बरोबर कॅन्सल झाला, एक कॉस सुद्धा उरला. आता या उदाहरणात मात्र तसं होणार नाही. त्या उदाहरणात उत्तर आलं होतं फक्त -tan t. इकडं तसं होणार नाही. आपल्याला इकडं हे शो करून दाखवणं आहे. तर याच्यासाठी तुम्हाला आता हे असं लिहिणं लागतं की वी नो बघा जे dy/dx आलं आपलं आन्सर हे आलं. त्यांचं म्हणणं आहे नाही असं येतं. आपण म्हणू येतं, मग जरा थांबा कसं येतं ते आता सांगणं लावलं आपण की बघा वी नो आपल्याला माहिती आहे x इज इक्वल टू व्हॉट a cos³ t. मग आता एक काम करा, आपल्याकडे फक्त cos t आहे ना, फक्त cos t ची व्हॅल्यू सांगा. x/a इज इक्वल टू cos³ t. मग फक्त cos ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली क्यूब रूट ऑफ x - a⁻⁴ इज इक्वल टू cos t. असं लिहा किंवा असं लिहा, एकच अर्थ होतो त्याचा. तुम्हाला जसं बरं वाटतं तसं लिहा. मी असं जाणून बुजून लिहिलं कारण आपलं शोधॅट जर तुम्ही बघितलं तर या फॉर्ममध्ये आहे. ऑल्सो साईडलाच लिहू आपण. दुसरी व्हॅल्यू कोणती आहे y इज इक्वल टू, तर y इज इक्वल टू आहे आपल्याला a sin³ t. म्हणजेच काय झालं आहे y/a इज इक्वल टू sin³ t. म्हणजेच y/a चा 1/3 पॉवर इज इक्वल टू sin t येणार. पुन्हा एकदा सांगतो तुम्ही असं क्यूब रूट सुद्धा लिहू शकत होते.
जर तुम्हाला असं वाटतं सर आम्हाला हे लवकर समजतं तर हे लिहा, ज्याला वाटतं सर शो दॅट असं आहे ना असं लिहू शकता. अरे असं शो दॅट सुद्धा देऊ शकत होते ते. समजून घ्या की ही अल्जेब्रिक अरेंजमेंट आहे, वरची अल्जेब्रिक अरेंजमेंट आहे, खालची सर्ट्स अरेंजमेंट आहे. आणि आता हे जे आपण या ठिकाणी प्रूफ केलं का त्या व्हॅल्यू आपण वापरू या ठिकाणी की dy/dx हा मायनस साइन टीच्या जागी घ्या आता क्यूब रूट ऑफ y अपॉन क्यूब रूट ऑफ x. इंडिपेंडेंटली लिहिलं त्याला आणि कॉस टीच्या जागी आपण घेणार क्यूब रूट ऑफ x अपॉन क्यूब रूट ऑफ a. साहजिक आहे ए या ठिकाणी कॅन्सल होणार आहे कारण भागिले उलट गुणिले ज्याला म्हणतो आपण. मग हे क्यूब रूट ऑफ काय आलं y अपॉन x. अरे म्हणजेच काय तर मायनस y/x चा 1/3 पॉवर. काय बोललो मी, एक सोपा प्रॉब्लेम होता. थोडंसं शेवटचं शो दॅट समजून घ्यायचं आहे, काही नाही समजून घेण्यासारखं. एक सांगू का, प्रश्न वाचा, प्रश्नात शो दॅट लपलं होतं. त्यांनी हे बघितलं यार इनका आंसर ये आने वाला है क्या, फिर ये साइन और कॉस की वैल्यू चलो क्यूब रूट में आने वाली, ती क्यूब रूटमध्ये येणार. मग ते शो दॅट देऊन बघू की किती विद्यार्थ्याला समजतं. म्हणजे बेसिक लेवलचा पार्ट आहे, 9वी 10वी सारख्या भागाचा वापर तुम्हाला या ठिकाणी आहे की आपल्याला घनमूळ ज्याला म्हणतो आपण ते काढायचं या ठिकाणी. आणि मग कॉस आणि साईनच्या त्या किमती ज्या येणार आहे आफ्टर क्यूब रूट ऑन बोथ साईड, त्या किमती वापरल्या की आपल्याला ते शो दॅट येऊन जातं. बघा उदाहरण पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. पुढच्या पिरियडला आपण हा भाग कंटिन्यू करू आणि हा प्रश्न संपवण्याचा प्रयत्न करू. एक सांगतो बघा, डेरिव्हेटिव्ह टॉपिक आता शेवटच्या एक्सरसाइजकडे चाललं या ठिकाणी, कारण या प्रश्नानंतर या एक्सरसाइजची फक्त एक शेवटचा क्वेश्चन आपला बाकी आहे आणि त्याच्यातसुद्धा 8 उदाहरणं आहे. म्हणजे दोन्ही शेवटच्या प्रश्नात 8 उदाहरणं आहे. तर याच्यानंतर येणारी एक्सरसाइज लास्ट एक्सरसाइज असणार आहे. म्हणजे कुठंतरी हे टॉपिक संपत चाललं असं समजून चला. एकच तुम्हाला रिक्वेस्ट करणार या ठिकाणी की आता भरपूर सराव करा आणि उदाहरणं म्हणजे रिव्हिजनला सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला क्लास ऑफलाईन सुरू झाल्यानंतर हे सांगायची आवश्यकता नाही पडली पाहिजे की डेरिव्हेटिव्ह समजलं का, कोणता भाग, म्हणजे पूर्ण इंटिग्रेशन ह्याच भागावर आधारित इतकं थोडक्यात सांगतो. लिहून घेऊ शकता.